राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अमोल गायकवाडला जामीन देण्यास विशेष सत्र न्यायालयानं शुक्रवारी नकार दिला। हल्लेखोरांना आश्रय देण्याबाबतची त्याची भूमिका पुराव्यांवरून स्पष्टपणे सिद्ध होत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नोंदवलंय। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत स्थापन विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर नवंदर यांनी गायकवाडचा जामीन फेटाळला। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात केंद्रीय तपास यंत्रणेकडून मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। प्राथमिक माहितीनुसार बोगस आधार कार्ड, शस्त्र तसंच पाकिस्तानशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। तपास यंत्रणांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून संबंधित ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे। या कारवाईबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून तपास यंत्रणांकडून पुढच्या माहितीची प्रतीक्षा आहे। शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट गणवेश दिल्यास कारवाई केली जाणार आहे। शालेय शिक्षण विभागानं हा शासन निर्णय जाहीर केलाय। शाळा व्यवस्थापन समिती, कापड पुरवठादारांवरती कारवाई होणार आहे। गणवेशाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील। शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। केंद्र प्रमुखांना 100% शाळांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे। गट शिक्षणाधिकाऱ्यांना किमान 30% शाळांची पाहणी करावी लागेल। शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यात 10 शाळांची तपासणी बंधनकारक असेल। मीरा भाईंदर शहरामध्ये एका मराठी महिलेला घर नाकारल्याच्या प्रकरणाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली। भाईंदर पश्चिम परिसरात चहा आणि नाश्ता सेंटर चालवणाऱ्या रवीना शिंदे यांना त्या मराठी असल्याच्या कारणावरून घर देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेची माहिती मिळताच मंत्री सरनाईक यांनी रवीना शिंदे यांच्या स्टॉलला भेट देऊन सगळा प्रकार जाणून घेतला आणि त्यानंतर संबंधित घरमालकाला घटनास्थळी बोलवून कठोर शब्दात समज देण्यात आली। या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान या प्रकरणावर मंत्री प्रताप सरनाईक आणि नाश्ता सेंटर चालवणाऱ्या रवीना शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मला जमत नव्हतं म्हणून मी एका एजन्सीला सांगितलं की बाबा असं असं मला रूम पाहिजे, तर रूम भेटेल का? तर ते अगोदर बोलले की हो हो भेटेल बोलले आणि नंतर सांगितलं की नाही भेटणार। म्हणजे का नाही भेटणार आम्हाला रूम? की तुम्ही खाता पिता का? म्हणजे आम्ही असलं आमचं काहीच नाही, खाणं नाही पिणं नाहीये, तरी आम्हाला रूम नाही भेटला। म्हणलं का नाही भेटला, का नाही आम्हाला रूम तुम्ही नाकारला? तर ते बोलले की तुम्ही मराठी आहे, तू बंद राहिला तरी चालेल पण आम्ही देणार नाही। हे तुम्हाला कोण म्हणालं? ती मध्यस्थी होती ना, तिने मला सांगितलं असं करून मी त्यांच्यावरती ऍक्शन घेईल बोलली त्यांना। तर ते बोलले की अरे तू खूप मोठा माणूस आहे, त्याची खूप प्रॉपर्टी आहे, आपण काय त्यांच्याशी भेटणार? असं म्हटलं चुकीचं आहे तर चुकीचं आहे ना। जब तक प्रताप सरनाईक शहर का विधायक है, आप एक भी कंप्लेंट मुझे आई कि हम घर को बेचेंगे नहीं क्योंकि ये मराठी है, तो हम एक ईंट भी उसको रचने नहीं देंगे। उसका काम खुद मैं जाके साइट पे रुकवाऊंगा क्योंकि ये खिलाफ है, कानून के खिलाफ। ऐसा काम अगर कोई करता रहेगा तो राज्य का मंत्री होने के नाते और शहर का विधायक होने के नाते मैं बिल्कुल ये सहन नहीं करूंगा। मैं आपके माध्यम से सभी डेवलपर और खासकर जो मराठी लोग उनको घर नहीं देते, उनको यही कहना चाहता हूँ कि अगर ऐसी गलती आप बार बार करते रहोगे तो हमें कानून का आधार लेते हुए आपकी कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।